नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या खरीप सुरू होतोय. आपल्या उत्पादनात घट होण्याची विविध कारणं असतात, ज्यामध्ये एक येतं की कीड. परंतु सध्या तर लागवडीचा हंगाम सुरू झालाय. मग आत्ताच किडींचा विचार का? याला कारण म्हणजे सापळा पिके. नावातच लक्षात येतं की हा सापळा आहे. बरोबर, किडे पकडणारा सापळा. पण हा कोणता यांत्रिक सापळा नाही, तर पिकं आहेत. आपल्याला मुख्य पिकांचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या कडेने अशी पिकं लावायची जी किड्यांना आकर्षित करतात. पण कोणती आहेत ही पिकं आणि यांचा फायदा नेमका काय आहे आणि हे नेमकं कोणत्या पिकामध्ये जास्त उपयोगी होतं, पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. कीटक हे रंगाकडे आकर्षित होतात. आता शेतात जर एकच पीक असेल तर सगळी कीटकं तिकडे जातील. पण मुख्य पिकापेक्षा आणखी पिकं शेतात असतील जी कीटकांना आकर्षितही करतील, तर कीटक तिकडे जातील आणि मुख्य पीक वाचवता येईल. म्हणजेच काय, तर कीड व्यवस्थापन होईल. याचा आणखी काय फायदा असतो बरं, तर आपला कीटकनाशकांवरचा खर्च कमी होतो. तसंच मित्रकिडींची संख्या वाढायला मदत होते आणि बऱ्याचदा सापळा पिकातून आपल्याला अतिरिक्त उत्पन्न मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन होतं. त्यामुळे ही पिकं आत्ता आपण लावणं जास्त गरजेचं आहे. कारण तहान लागल्यावर तर विहीर खोदू शकत नाही. त्यामुळे किडी जरी येत असेल तरी तिच्यासाठी सापळा पिकाची लागवड आत्ताच करायची. त्यामुळे किडींचं व्यवस्थापन लवकर होईल. आपल्याकडे खरीपात सोयाबीन, कपाशी, तूर, भात आणि भाजीपाला पिकं जास्त घेतली जातात. त्यांच्यावरील किडींचं आक्रमण कमी करण्यासाठी कोणती सापळा पिकं लावायची, तर पहिलं पीक पाहूयात, सोयाबीन. सोयाबीन पिकाच्या भोवती एरंडी या सापळा पिकाची एक ओळ कडेने लावायची आहे, किंवा दुसरा ऑप्शनही आपण पाहू शकतो, तो म्हणजे ज्वारीचा. ज्वारी पिकाची ओळ सोयाबीन पिकाभोवती लावायची आहे, किंवा पेरणीच्या वेळेला 100 ग्रॅम ज्वारीचं बियाणं सोयाबीन सोबत मिसळून पेरायचं आहे. किंवा आपण सूर्यफूल किंवा झेंडू सुद्धा लावू शकतो. झेंडू पिकाचा आपल्याला आणखी एक फायदा असतो, तो म्हणजे झेंडू फक्त हवेतले किडे नाही तर जमिनीतल्या सूत्रकृमींवर नियंत्रण मिळवतो. ते कसं, तर झेंडूच्या मुळामधून अल्फा टथ्रिनिल हे रसायन सावरत म्हणजेच बाहेर पडतं. यामुळे सूत्रकृमींचं नियंत्रण करण्यासाठी मदत होते. सूत्रकृमी म्हणजे जमिनीत राहणारे अतिसूक्ष्म जीव, जे धाग्यासारखे लांबट आणि गोल असतात. पण ते कोवळ्या मुळांमध्ये सोंड खुपसून आतला रस शोषून घेतात. अशा सूत्रकृमींवर झेंडू पिकामुळे नियंत्रण येतं. दुसरं पीक आहे कपाशीचं. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे जर आपण कपाशी पिकाच्या भोवती एक ओळ झेंडूची लावली तर त्यामुळे काय होतं, तर ही जी हिरवी बोंड अळी असते तिला फुलाचा पिवळा रंग आकर्षित करतो आणि अळी झेंडूच्या झाडावर जाऊन त्यावर अंडी घालते. याशिवाय आपण कपाशी भोवती एरंडीचीही एक ओळ लावू शकतो. त्यावर किडी अंडी घालतात. असे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त एरंडीची पानं गोळा करून नष्ट करायचे. पण जर तुमचं शेत मोठं असेल तर 10 ओळींनंतर एक ओळ चवळी किंवा मका पिकाची पेरणी करायची. यामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसंच मका, मूग, उडीद या पिकांवर मित्र कीटकांचं रक्षण होतं. सोयाबीन, कपाशी यांच्या बरोबरीनं आपल्याकडे तुरीची लागवडही मोठ्या प्रमाणात होते. आता तुरीची उंची सुद्धा फार असते. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नेहमी प्रादुर्भाव होतो. त्यामुळे तुरीच्या पेरणीसोबतच ज्वारी किंवा बाजरीचं आंतरपीक म्हणून वापरावं. किंवा तुरीच्या पेरणीच्या वेळेला 100 ग्रॅम ज्वारी किंवा बाजरीचं बियाणं 10 किलो तुरीच्या बियाणासोबत मिसळून पेरायचंय. यामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे तयार होतात आणि हे पक्षी पिकावरच्या किडी नष्ट करून टाकतात. आणि बाकी पिकांमध्ये जसं आपण झेंडू लावायचं सांगतो तसंच तुरीच्या शेतात पण झेंडूची एक ओळ लावायची. यानंतरचं एक महत्त्वाचं पीक म्हणजे भात, ज्यावर तुडतुडे, खोडकिडीचा मोठा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे उत्पादनात घटही पाहायला मिळते. या किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण भात पिकाभोवती झेंडू लावू शकतो. झेंडूचं फूल किड्यांना आकर्षित तर करतं, त्यासोबत मित्र कीटकांची संख्या सुद्धा वाढवतं. आणि भाजीपाल्याचं पाहायचं झालं तर कीड व्यवस्थापनासाठी पिकामध्ये झेंडू, बडीशेप, मोहरी, कोथिंबीर, गाजर, मका, ज्वारी या सापळा पिकांची लागवड करायची. यावर मित्र किडी आणि मधमाशा आकर्षित होतात. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो हे महत्त्वाचं पीक आहे. टोमॅटोवर फळ पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. त्यामुळे तिच्या व्यवस्थापनासाठी पिकाच्या कडेने एक ओळ झेंडू आणि 2 ओळी मक्याचा सापळा पीक म्हणून लावायचा आहे. आणि कोबी वर्गीय पिकाच्या कडेने एक ओळ मोहरीची लावायची. ही माहिती भंडाराच्या साकोली येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर यांनी दिली आहे. तुम्ही शेतात कोणतं पीक घेणार आहात आणि त्याच्या भोवती कोणतं सापळा पीक लावणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.